दुर्गेचे चौथे रूप म्हणजे देवी कुष्मांडा। देवी पुराणानुसार एकेकाळी संपूर्ण विश्वात अंधार होता. देवीच्या दिव्य प्रकाशाने संपूर्ण विश्व प्रकाशित झाले असे म्हणतात. या प्रकाशाने पृथ्वीवर सूर्य, तारे, सर्व ग्रह, आकाशगंगा, नद्या, तलाव, झाडे आणि पर्वत अस्तित्वात आले. देवी कुष्मांडा प्रकाश आणि ऊर्जेचे कारण आहे, म्हणून ती सूर्याच्या गाभ्यामध्ये वास करते. विश्वाच्या निर्मितीनंतर देवीने देवांची निर्मिती केली. त्यानंतर तिने पृथ्वीवर इतर सजीवांची निर्मिती केली. अशा प्रकारे कुष्मांडा देवीने संपूर्ण विश्वाची निर्मिती केली. या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे, जिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे 10 दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे. देवीच्या 8 भुजा आहेत. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या 7 हातात क्रमशः कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. 8व्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे. माँ कुष्मांडाची पूजा पूर्ण भक्तिभावाने केल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि माँ कुष्मांडाची भक्ती केल्याने वय, कीर्ती, बल आणि आरोग्य वाढते असे मानले जाते. आशीर्वादाने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. जय माँ कुष्मांडा देवी. प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.